हिंगोली शहरातील सिद्धार्थनगर भागात राहणाऱ्या एका सफाई कामगार महिलेला तब्बल महावितरण जे आहे ते 2,18,000 पेक्षा जास्त बिल आलेलं आहे। ह्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महावितरणचे अतिरिक्त अधिकारी आहेत। सर, एकंदरीत आपल्याकडे जी तक्रार आलेली आहे ती तक्रार कुठल्या महिलेची आहे, नेमकं हे प्रकरण काय आहे सगळं? याबाबत सिद्धार्थनगरमधील सिद्धार्थ गणपत म्हणून यांची घरगुती लाईट बिलासाठी तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेला आहे। त्यांना महावितरणतर्फे 1,72,340 रुपयेचं बिल गेलेलं आहे। तर सदरबाबत कालच मान्य अधीक्षक अभियंता यांनी हिंगोली शहरासाठी हिंगोली तालुक्यातील वीज बिलाच्या दुरुस्तीचा निपटारा करण्यासाठी 5 लोकांची कमिटी बनवलेली आहे। आणि याबाबत हे जे सिद्धार्थ गणपत आहे यांच्या जागेचा स्थळ तपासणी करून आणि वस्तुस्थिती तपासून याबाबत त्यांना त्वरित बिल दुरुस्त करून देण्यात येईल। सर, तुम्ही 1,71,000 म्हणता, मात्र ती एक बिल आहे, त्या बिलावरती रक्कम जास्त आहे सर, मग ही कपात करून पुन्हा रक्कम आलेली आहे का? हां, ते बिलामध्ये काही जर चुकीचं गेलं असेल तर ते सिस्टीम म्हणजे कम्प्युटर सिस्टीमच ते ऑटोमॅटिक दुरुस्त करते आणि ह्यात आपण वस्तुस्थिती तपासून परत त्यांच्या घराचा वापर तपासून आपण परत त्यांना बिल दुरुस्ती करून देण्यात येईल आणि ही कारवाई त्वरित होईल। हिंगोली शहरातील सिद्धार्थनगर भागात राहणाऱ्या एका महिलेला तब्बल महावितरणने 2,18,000 पेक्षा जास्त बिल दिलं आहे। खरं तर हे महिला जे आहेत ते रेल्वेमध्ये सफाई कामगार आहेत आणि याच सफाई कामगाराला जे आहे ते तब्बल 2,18,000 पेक्षा जास्त बिल महावितरणने दिलं आहे। ह्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे की ज्यांना जे बिल आलं आहे ते नेमकं काकू, तुमचं नाव काय, सगळं तुमचा पत्ता काय आणि तुम्हाला हे बिल किती आलं आणि कसं आलं? माझं नाव प्रभावती सिद्धार्थ श्रावणे हे सर, आणि मी रेल्वेमध्ये काम करते। आमचं घर जे आहे ते प्रधानमंत्रीने दिलेलं आहे, घरकुल हो, घरकुल दिलेलं आहे। आणि पहिल्यानं बिल आलं आम्हाला, कमी कमी येत जाय ना बिल, तर आम्ही भरत गेलो। म्हणजे 1-2 महिन्याचं थकबाकी असलं तरी आम्ही महिन्याला 2 महिन्याला 3 महिन्याला असं क्लिअर केलं। पहिलं किती याचं बिल? पहिले 600-500 असं बिल यायचं मला, तर मी तेवढं क्लिंग करायचे। म्हणजे 2-3 महिन्याचं राहिलं तरी पण आम्ही ते 4-5 हजार आलो की भरून टाकायचो। तर मग तसं 2 महिन्यात 6,000 आलं तर तेवढं भरलं। दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या महिन्यात 5,000 आलं ते बी भरलं। म्हणजे 2-3 महिन्याचं म्हणलं 5,000 कोण्या महिन्यात आलं अंदाजी? अंदाजिकचं तिसऱ्या महिन्यात भरलेलं आहे, काढून तिसऱ्या महिन्यात भरलेलं आहे। आमच्याकडे बिल आहेत ना, ते दुसऱ्या महिन्याचं बिल आहे, तिसऱ्या महिन्याचं बिल आहे, ते 2-3 महिन्याचे म्हणलं रुकलेले होते, त्याच्यामुळं असतील म्हणलं ते आलेले बिलं, म्हणून आम्ही भरून टाकले। आणि ती लाईन कट करू लागले ना, मग लाईन कट केल्याशिवाय बिल भरल्याशिवाय लाईन चालू होत नाही, मग ते भरून टाकले। मग 4था महिना आला, 4थ्या महिन्यात मग एकदम लगे 2 लाखाचं बिल आलं सर, 2,18,000च आलं। मी सरांकडे गेले, ते तिकडं सरला बोलले, तर सर म्हणले ते आमच्या आहे कमी जास्त रेडिंग काही केली असेल ताई, मी बरोबर करून देतो। मग त्यानं पाहिलं, चेक केलं, म्हणले तुम्ही जाळलंच असेल इकडं एवढं। तर मी म्हणलं सर आम्ही एवढं जाळलेलंच नाही म्हणलं, आमच्याकडं काहीच नाही आहे म्हणलं, असतील म्हणलं 1-2 लाईट म्हणलं, 2-3 लाईट, एक घांदा पंखा 1-2 किती रूमचं घर आहे तुमचं? आमचं 3 रूमचं घर आहे। 3 रूम मध्ये काय काय आहे? म्हणजे काय, किचन आहे आणि ते जरासा हे हालय ते लाईटवर चालणारे काय काय उपक्रम आहे, जसं की लाईट आहेत, फॅन आहेत, असं किती संख्येमध्ये आहेत? तर असं लाईट 2-4 लाईट आहेत, 2-3 लाईट धरा ना, आणि पंखे तर ते काय दिवसभर समजे कामाला जातात, कोण लावते दिवसभर, रात्रशानं फक्त चालू राहतात, है की नाही। आणि कूलर असेल एखादं, है की नाही। वॉशिंग मशीन वगैरे काय? नाही, वॉशिंग मशीन नाही, काय नाही, दुसरं काहीच नाही आहे माझ्याकडे, फक्त ते पंखे कूलर हे जे वस्तू आहेत। बरं तेवढे बी असूनही बी त्याच्या नियमाप्रमाणे मला बिल द्या ना तुम्ही, है की नाही, मी भरायला तयार आहे की नाही। आता मला हे एवढं बिल दिलं तर मी 7,000 रुपये महिना, मला मी कुठून भरणार सर तेवढं बिल, सांगा तुम्ही। महिन्याला किती कमवता तुम्ही? 7,000 रुपये? 7,000 रुपये महिना येत आहे, तर तेवढ्यात मी कुठं भरू तेवढं, घरचं धकू का ते बिल भरू म्हणलं साहेब तेवढं, तर कमी करून द्या म्हणले। हो म्हणले, तुम्ही या साहेबाला भेटा, त्या साहेबाला भेटा, तर ते मला काय भेटले नाही। बरं, कमी करून देतो म्हणल्याने किती कमी करून दिलं? संबंधित साहेबाला भेटल्यात का तुम्ही? याच्यामध्ये काही कमी वगैरे करून दिलं का तुम्हाला? हो ना, कमी करून दिलं ना द्याय ना, तर 2 लाखाचं ते 1,31,000 भरा म्हणले तुम्ही आता। म्हणजे 2,18,000ची 1,31,000 भरा, 70,000 जवळपास कमी। हो, तर मग 2 लाख होतं ना, तर त्याच्यातलं कमी किती केलं, कारण ते 1,31,000 मला दिलं बिल। मग तुम्ही भरायला तयार आहेत का 1 लाख? मग मी कुठून भरणार साहेब? 7,000 रुपये मला महिना येत आहे, मग नवरा बी रोज मजुरीनं कामाला जात आहे, पोरगाही रोज मजुरीनंच कामाला जाते, कुठून भरणार मी? तर घर खर्च धकू का काय करू मी तेवढ्या पैशात, कुठून भरणार आता? तर त्याच्यासाठी मला काहीतरी न्याय द्या सर तुम्ही आता।
हे की नाही. माझं मला मीटर ते दुसरं ते काढून न्या कोणतं आहे ते मीटर, ते मला काही माहिती नाही. ते मीटरची नावं बी येत नाही मला त्याचं. ते काढून न्या आणि माझं दुसरं मीटर मला बसून द्या आणि माझं बिल ते तेवढं कमी करून द्या, नेहमीप्रमाणे मला बिल द्या. माझी एवढीच हे विनंती सरला. तुम्ही काल गेल्या होत्या महावितरण कंपनीमध्ये, तिथं तुम्हाला काय सांगण्यात आलं, काय म्हटले तुम्हाला काल? तिथे म्हणले सर आम्ही चौकशी करूत म्हणले, याचा निर्णय काय आहे तर घेऊन सांगतो म्हणले तुम्हाला, असं म्हणले. काही सांगितलं का? नाही सांगितलं नाही काही, पण त्याने ते घेतले बिलं त्यानं बिलं घेतले, ते मागलचे बिलं घेतले, ते अर्ज घेतला आणि त्यानं सर मोठे म्हणले, ते मनात बसतात नाही एकदम मनात, तिकडं बिल भरायचे तिकडं त्यानं म्हणले सर, ते त्याला भेटलो आम्ही तर म्हणले सर मी घेतलं हे, मी हे बघून तुम्हाला सांगतो म्हणले मॅडम 2-3 दिवसात. निश्चितच आपण बघतो की हे जर खरं तर महिला म्हणजे रेल्वेमध्ये साफसफाई कामगार करण्याचं काम ही महिला करतायत आणि याच महिलेला तब्बल 4थ्या महिन्यामध्ये म्हणजेच एप्रिल 2026मध्ये 2,18,800 एवढं बिल आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आणि महावितरणकडे गेल्यानंतर महावितरण जे आहे ते त्या बिलाची कपात करून बिलाचं जे आहे ते ॲडजस्टमेंट करून त्यांना 1,31,000 रुपये भरायला सांगणार. मात्र माझ्याकडे एवढे पैसेच नाही तर मी एवढं बिल कुठून भरू, असाही सवाल महावितरणला जे आहे ते या सफाई कामगार करणाऱ्या महिलेने केलेला आहे. महावितरण आता काय करते, महावितरण यांना बिल किती देते, किती कमी करून देते, हे तेवढंच बघणं गरजेचं आहे. कॅमेरामन सायनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हिंगोली शहरातील सिद्धार्थनगर भागातील एका महिलेला तब्बल महावितरणने 2,18,000 पेक्षा जास्त बिल दिलेलं आहे. आणि ज्या घराचं बिल आलं त्याच घराच्या परिसरात त्या सिद्धार्थनगरमध्ये आहे. आपण जर बघितलं हेच ते घर आहे, छोटंसं घर आहे आणि या घरामध्ये ना AC आहे ना कुठले अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक किंवा इलेक्ट्रिक उपकरण आहेत. तरीही महावितरण जे आहे ते तब्बल 2 लाखापेक्षा जास्त बिल दिलेलं आहे. खरं तर महिला जे आहेत ते सर्वसाधारण सफाई रेल्वेमध्ये सफाई कामगार करत आहेत. त्यांचं महिन्याचं वेतन फक्त आणि फक्त केवळ 7,000 रुपये आहे आणि 7,000 रुपये वेतन असतानाच या महिलेला जे आहे ते महावितरणनं जवळपास तब्बल 2,18,850 एवढं बिल दिल्याची माहिती आहे. खरं तर महिला ज्यावेळेस महावितरणकडे गेली त्यावेळेस त्या महिलेला तडजोड करून जे आहे ते 1,30,000 रुपये एवढे भरणं करा अशी संबंधित अधिकाऱ्यांनी जे आहेत ते विनवणी केली आहे. मात्र तेवढे पैसे मी भरणार कुठून असाही सवाल जे आहे ते याच महिलांनी केलं आहे. आता महावितरण जे आहे ते या घराची चौकशी करून नेमकं अजून किती बिल कमी करतं हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. कॅमेरामन सायनाथ शिंदेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, सिद्धार्थनगर, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.